ओके. तर बघा, आज काय बघायचं? फॉल्ट्स. ओके. तर फॉल्ट्स कुठले कुठले असतात? एक बघा, एक आहेत ओपन सर्किट फॉल्ट. ओके. आणि शॉर्ट सर्किट फॉल्ट्स. ओके. ओपन सर्किट फॉल्ट्स आणि शॉर्ट सर्किट फॉल्ट्स. त्यानंतर बघा, याला असं नाव दिले, हे आहेत सिरीज फॉल्ट्स. ओपन सर्किट फॉल्ट जे आहेत ते आहेत सिरीज फॉल्ट्स. सिरीज फॉल्ट्स. आणि हे आहेत शंट फॉल्ट्स. ओके. ओपन सर्किट फॉल्ट्स आणि शॉर्ट सर्किट फॉल्ट्स. त्यामध्ये सिरीज फॉल्ट्स, ओपन सर्किटला म्हणलं सिरीज फॉल्ट्स आणि शॉर्ट सर्किटला आपण काय म्हणतो? शंट फॉल्ट्स. ओके. तर काय आहेत बघा हे. आता हे जर बघायचं म्हटलं, ओपन सर्किट फॉल्ट्स कोणते कोणते? की 3 फेज कंडक्टर आहे. 3 फेज कंडक्टर आहे, ठीक आहे. तर यामध्ये एक कंडक्टर काय झाला? कट झाला, मेल्ट झाला किंवा कट झाला. एक फेज ओपन झाली, दॅट इज ओपन सर्किट फॉल्ट. काय आहे बघा, सिरीज ब्रेक झाली ना ते, म्हणून त्याला म्हणले सिरीज फॉल्ट. ओके. म्हणून त्याला म्हणले सिरीज फॉल्ट. त्यानंतर हा जो आहे, 2 फेजेस आहेत. 2 फेज मध्ये समजा 2 फेज ब्रेक झाले. ओके. 2 फेज ओपन झाल्या, हा पण काय झाला? ओपन सर्किट फॉल्ट. 2 फेज ओपन झाल्या त्यामुळे. ओके. हा, तर तुम्ही असंच लॉजिक जर पुढे लावलं, जर समजा तुम्ही असं म्हणलं की मग 3 फेज ओपन झाले, जर समजा 3 फेज आहेत त्या आणि तिन्ही फेज ओपन झाल्या, तिन्ही फेज ओपन झाल्या, तर हा नाहीये, हा फॉल्ट नाहीये. ठीक आहे. दिस इज नॉट अ फॉल्ट. हे फॉल्ट आहे, कारण हे काय ओपन सर्किट कंडिशन आहे. सिंपल. समजलं? ओपन सर्किट कंडिशन. तर आता कसं असतंय, ओपन सर्किट फॉल्ट आहेत ना, हे जास्त सिव्हिअर नाही आहेत. त्याच्यासाठी आपल्याकडं म्हणजे प्रोटेक्शन सिस्टम आहे बरेच. आणि एखादी फेज ओपन झाली तर लय असं काय सिव्हिअरिटी त्याचे सिव्हिअर प्रॉब्लेम नाही ऍज कम्पेअर टू म्हणजे जे आपल्या सिलेबस मध्ये जे आहेत शंट फॉल्ट किंवा शॉर्ट सर्किट फॉल्ट, हे फार डेंजरस आहे. लक्षात आलं? मग बघा, आता शॉर्ट सर्किट फॉल्ट मध्ये कोणते कोणते आहेत? एक आहे LG, दुसरा LL, तिसरा LLG, चौथा और म्हणजे काय? लाईन टू ग्राउंड. पहिला फॉल्ट आहे लाईन टू ग्राउंड, नंतर आहे लाईन टू लाईन, त्यानंतर डबल लाईन टू ग्राउंड आणि ट्रिपल लाईन फॉल्ट किंवा ट्रिपल लाईन टू ग्राउंड. ठीक आहे, हे फॉल्ट आहे. आता बघा, जे फॉल्ट पॉवर सिस्टम मध्ये होते म्हणजे आपल्या सिस्टम मध्ये होते ते अराउंड 70% फॉल्ट हे LG फॉल्ट असेल. 70%. सगळ्यात जास्त वाटा कुणाचा आहे? LG फॉल्टचा. लाईन टू लाईन हे अराउंड 15%. डबल लाईन टू ग्राउंड हे अराउंड 10% आणि हे अराउंड
5% आसपास असते. ओके, ह्याच्यावर सुद्धा क्वेश्चन आलेले आहेत, त्यामुळे काळजीपूर्वक याच्याकडे लक्ष द्या. सगळ्यात मोस्ट फ्रिक्वेंट होणारे फॉल्ट कुठले आहेत? एलजी फॉल्ट. मोस्ट फ्रिक्वेंट किंवा सारखं सारखं होणार म्हणजे फ्रिक्वेंट होणारे फॉल्ट कुठले? तर एलजी फॉल्ट. आणि हा हा जास्त होत नाही, असं कधी होत नाही. एखादा टॉवर कोलॅप्स झाला किंवा कधी होतो हा? बघा, आपला ट्रान्समिशन टॉवर जो असतो, ठीक आहे, अशा पद्धतीचा ह्याच्यावर एक अर्थ वायर असते, गार्ड वायर, अर्थ वायर, ठीक आहे, ते टॉवरला डायरेक्ट टेकलेली असते. समजा ही जर तुटली आणि ती तुटून ह्या सगळ्यावर येऊन पडली, सगळ्या कंडक्टरवर, तर हा ट्रिपल लाईन फॉल्ट होतो किंवा ट्रिपल लाईन टू ग्राउंड. ठीक आहे, नॉर्मली ह्याचा ऑकरन्स फार कमी आहे, म्हणजे 5% आसपास आहे. पण सिव्हिरिटी वाईज हायली सिव्हिअर, हाय, सगळ्यात जास्त जे सिस्टमचं डॅमेज करतोय तो कोणता फॉल्ट आहे? हा फॉल्ट आहे. लक्षात आलं? सगळ्यात जास्त डॅमेज करतो. आणि हा लेस सिव्हिअर, एवढा सिव्हिअर नाहीये. लक्षात आलं? हे मग बघा, आता पुढचा आपला पार्ट आहे ह्याच्यात, की फॉल्ट होतोय कसा, काय काय गोष्टी त्याच्यात होत्या. ठीक आहे, बघा आता फॉल्ट ऑन 3-phase ट्रान्समिशन लाईन. फॉल्ट ऑन 3-phase ट्रान्समिशन लाईन. तर बघा, जर 3-phase ट्रान्समिशन लाईन जर दाखवायचं म्हटलं तर रेजिस्टन्स, इंडक्टन्स, ओके, ही काय, ही जनरेटर बस आहे, जे ठीक आहे, जनरेटर बस. इथं हा आपला जनरेटर आहे. ओके, आणि समजा इथं हा फॉल्ट झाला, असा, तर हा फॉल्ट होऊ शकतोय अशा पद्धतीचा. तर त्यात काय काय गोष्टी होतात आता ते थोडस बघायचं आपल्याला, काय होतंय फॉल्ट झाल्यानंतर, काय होतंय. मग बघा, याला मी सिंगल लाईन डायग्राम मध्ये रिड्यूस करतो. ओके, आता हा पण बघा, हा पण ग्राउंडवरच टेकलेला आहे. ठीक आहे, हा फॉल्ट पॉइंट आहे, एल आहे, आर आहे, हा आपण म्हणूया व्ही ऑफ टी, जो सोर्स असणार आहे, सप्लाय प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे, मग हे काय लिहितो आपण? व्ही ऑफ टी म्हणजे व्हीएम साइन ओमेगा टी, व्हीएम साइन ओमेगा टी असं लिहितो, बरोबर, नॉर्मल असं लिहितो आपण. ओके, व्हीएम साइन ओमेगा टी. आता हे मी असं कम्प्लीट करतो. आता बघा, इथं आपण केव्हीएल इक्वेशन लावूया. ओके, काय लिहिणार मी? मायनस
व्हीएम साइन ओमेगा टी. हा, अजून एक गोष्ट, आता याच्यात हे नॉर्मल इक्वेशन आहे व्होल्टेजचं. समजा कुठल्या तरी एका इन्स्टंटला फॉल्ट झालाय, ठीक आहे, हे आपली सायनोसॉइडल वेव्हफॉर्म आहे. ठीक आहे, समजा कोणत्याही इन्स्टंटला इथं एखाद्या या इन्स्टंटला फॉल्ट झालाय, ज्या इन्स्टंटला फॉल्ट झालाय तो जो अँगल आहे त्याला आपण घेतला अल्फा. ठीक आहे, अल्फा इज द इन्स्टंट वेअर फॉल्ट ऑकर्स, त्या स्पेसिफिक अँगलला फॉल्ट झालाय असं. म्हणून बघा या इक्वेशन मध्ये या अल्फाची एंट्री होते प्लस अल्फा प्लस अल्फा. ठीक आहे, ओके. मग इथं पण मी लिहितो प्लस अल्फा. ठीक, मग इथे जर समजा केव्हीएल अप्लाय केला आपण, त्याला मी म्हणलं आय ऑफ टी, त्याला म्हणलं आय ऑफ टी. केव्हीएल अप्लाय केल्यावर इक्वेशन काय येते बघा, प्लस आर आय ऑफ टी प्लस एल डी आय ऑफ टी बाय डी टी इज इक्वल टू 0, इज इक्वल टू 0. आता हे डिफरन्शियल इक्वेशन आले. त्याच्यात डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन काय असते, मॅथ्स झालं नाही आपल्याला, ठीक आहे, ओके, काय प्रॉब्लेम नाही, अजून होईल. कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस पर्टिक्युलर इंटिग्रल, त्याचं इक्वेशन, त्याचं सोल्युशन असते. हे डिफरन्शियल इक्वेशन आहे. मग आपण हे डिफरन्शियल इक्वेशन असं लिहिणार, आय ऑफ टी बाय डी टी प्लस आर आय ऑफ टी इज इक्वल टू व्हीएम साइन ओमेगा टी प्लस अल्फा. ओके, मग ह्या एल ला आपण पूर्ण थ्रू आउट डिवाइड करूया. डी आय ऑफ टी बाय डी टी प्लस आर आय ऑफ टी बाय एल, आर आय ऑफ टी बाय एल इज इक्वल टू व्हीएम बाय एल साइन ऑफ ओमेगा टी प्लस अल्फा, ओमेगा टी प्लस अल्फा. आता हे डिफरन्शियल इक्वेशन आहे. ठीक आहे, मग डिफरन्शियल इक्वेशन मध्ये व्हेरिएबल कुठला आहे, आय ऑफ टी. मग सोल्युशन कुठलं येते, आय ऑफ टीचं सोल्युशन येतं त्यातनं. ठीक आहे, मी आता इथे डायरेक्ट लिहितो सोल्युशन. ओके, म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन ज्यावेळी आपलं होईल त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल की हे कसं सॉल्व्ह करायचं असते, कसे हे इक्वेशन्स येतात. बट आता टेन्शन घेऊ नका त्याचं. ओके, आपल्याला मेन दुसऱ्या गोष्टी आहेत त्या अनालाइज करायच्या. तर याचं सोल्युशन काय आलं बघा, सोल्युशन इज आय ऑफ टी इज इक्वल टू, आय ऑफ टी इज इक्वल टू हा बरोबर आहे, आय एम साइन ओमेगा टी प्लस अल्फा, ओमेगा टी प्लस अल्फा. आता तुम्ही हा हे जर हे इक्वेशन बघितलं, ठीक आहे, हे व्होल्टेज असते आणि हा करंट आहे, बरोबर. ज्यावेळी फॉल्ट होणार आहे, ज्यावेळी फॉल्ट होणार आहे त्यावेळी आपला सगळा लोड डिस्कनेक्ट होणार आहे. लक्षात घ्या, त्यावेळी काय होणार आहे, हा जो लोड आहे याच्या पुढे जो लोड असणार आहे, याच्या पुढे जो लोड असणार आहे तो सगळा लोड डिस्कनेक्ट होणार. आणि इथं काय आहे, फक्त ट्रान्समिशन लाईन शिल्लक राहणार आहे, बरोबर. ट्रान्समिशन लाईनचा रेजिस्टन्स फार कमी आहे, त्याची लेंथ फार जास्त आहे. ओके, त्यामुळे त्याचा रिएक्टन्स पिक्चर मध्ये येतो, फक्त ट्रान्समिशन लाईनचा रिएक्टन्स पिक्चर मध्ये येतो. ठीक आहे, म्हणजे मला काय म्हणायचं, ह्या सगळ्याचं नेचर काय झालं, इंडक्टिव्ह, बरोबर. इंडक्टिव्ह नेचर झालं तर पॉवर फॅक्टर काय येणार, लॅगिंग. ओके, लॅगिंग झालं तर मग करंट काय होणार आहे बघा, करंट होणार आहे लॅग, म्हणून इथं हा येतो, इथं हा येतो -5.
करंट होणार आहे लॅग, त्यामुळे हा येतो -5. ठीक आहे, ओके. हा करंट आला. आता फक्त एवढा करंट येत नाही ह्याच्यात, फक्त एवढा करंट येत नाही, तर त्याच्यात अजून एक e⁻t/τ हा एक करंट येतो, हा एक फॅक्टर जो एक्सपोनेन्शियल डिके होणार आहे ओव्हर द पिरियड ऑफ टाइम, तो डिक्रीज होत जाणार आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. तर हा काय आता, हा बघा, हा असतो डीसी ऑफसेट करंट, ऑफसेट करंट. हा, आणि हा काय, स्टेडी स्टेट फॉल्ट करंट, स्टेडी स्टेट फॉल्ट, स्टेडी स्टेट फॉल्ट करंट. ठीक आहे, स्टेडी स्टेट फॉल्ट करंट. आता डीसी ऑफसेट करंट म्हणजे काय आहे बघा, ते जर तुम्हाला दाखवायचं झालं, हा बघा, ज्यावेळी आपण एखादा फॉल्ट करतोय, ठीक आहे, ट्रान्समिशन लाईनवर फॉल्ट होतोय, त्यावेळी त्याची जर वेव्हफॉर्म बघितली त्या फॉल्ट करंटची, त्या फॉल्ट करंटची वेव्हफॉर्म येते, म्हणजे आता ठीक आहे, तुम्ही अशी येते वेव्हफॉर्म. ओके, काय दिसलं तुम्हाला ह्याच्यात, हे काय व्हॅल्यू जी अशी डिक्रीज होत 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 ही नंतर अशी कॉन्स्टंट राहते, अशी कॉन्स्टंट राहते. हाय फॉल्ट करंट, हाय स्टेडी स्टेट फॉल्ट करंट, स्टेडी स्टेट फॉल्ट करंट. ठीक आहे, हा जो पार्ट आहे बघा, हा काहीतरी एक्स्ट्रा ऍड झालाय ना त्यात, फॉल्ट करंट मध्ये एक एक्स्ट्रा करंट ऍड झालाय. तो करंट कुठला आहे, डीसी ऑफसेट करंट. तो करंट कुठला आहे, डीसी ऑफसेट करंट. आता तो कसा ऍड होतोय त्याचं एक्सप्लेनेशन आहे पुढे, पण आता आपण पहिला काय बघायला लागलोय की तो ऍड होतोय त्याच्यात. ठीक आहे, म्हणून बघा, बऱ्याच वेळेला तुम्हाला असं लक्षात येते की एखादा जर फॉल्ट झाला तर तिथे हेवी स्पार्किंग दिसते पहिला. ठीक आहे, आपल्या कुठं बघितलंय तुम्ही एक्झाम्पल तसं, करंट असं कॉलेजमध्ये असताना प्रॅक्टिकल वगैरे केलं असेल, केलंय का नाही, ऑसिलोस्कोप वगैरे असेल, तिथं आपण काय करतो, सिस्टम चालू असते, सडनली आपण एखादा फॉल्ट करतोय. ठीक आहे, आणि फॉल्ट झाल्यानंतर तो इन्स्टंट आपण बघतोय, चेक करतोय, किंवा तुम्ही मॅटलॅबचं सिम्युलेशन केलं असेल तर मॅटलॅबच्या सिम्युलेशन मध्ये पण हा पार्ट येतोय. ठीक आहे, तर बघा, तो फॉल्ट करंट येतो ना, तो असा येतो फॉल्ट करंट, तो इथे दाखवलाय. आता हा मी दाखवलाय, काय दाखवलाय, वरच्या साईडला दाखवलाय, त्यांनी हा काय केलाय, खालच्या साईडला दाखवलाय. ठीक आहे, हे बघा, हा करंट आहे, हा करंट आहे, हा हा असा आहे करंट. हा जो निगेटिव्ह साईडला करंट वाढलेला दिसतोय, हा हा याला जर तुम्ही असं थोडस ट्रेस केलं ना, तर हा बघा, हा असा दिसतो आपल्याला. हा जो एक्स्ट्रा ऍड झालाय, हा आहे, हा डीसी ऑफसेट करंट, डीसी ऑफसेट करंट. ओके, आणि तो e⁻t/τ जो आहे ना, तो तो फॅक्टर आहे, डीसी ऑफसेट करंटचा फॅक्टर आहे. ओके, आणि जो करंट, फॉल्ट करंट जो वाढवायचं काम करतो ना, सिव्हिअर लेवलला न्यायचं काम करतोय सुरुवातीच्या थोड्याशा ड्युरेशन मध्ये, म्हणजे आता हे जर बघितलं तुम्ही तर बघा, इथं आहे ही 1 सायकल आणि 2 to 5 सायकल्स, म्हणजे आपला जो फॉल्ट करंट वाढलेला जे ट्रान्झिएंट पिरियड आहे तो टोटल किती सायकल पर्यंत असतो, हा 5 ते 6 सायकल पर्यंत असतो, हा 5 ते 6, आणि हा जो डीसी ऑफसेट करंट आहे 5 ते 6 सायकल पर्यंत संपून जातोय. म्हणजे तुम्ही जर नंबरच्या भाषेत तुम्हाला सांगायचं म्हणलं, हे काय बघायला लागलोय आपण, तुम्हाला जर त्याचा अंदाज अजून आला नसेल, हे बघा,
तर समजा नॉर्मल स्टेडी स्टेट करंट बरं का, फॉल्ट करंट नाही, स्टेडी स्टेट फॉल्ट करंट नाही, स्टेडी स्टेट करंट नॉर्मल समजा 100 अँपिअर असेल 100 अँपिअर असेल, तर फॉल्ट झाला तर हा करंट जातो 3000 अँपिअर किंवा 2000 अँपिअर, जे काय असेल 2000 अँपिअर ते 3000 अँपिअर एवढा जातो हा. तर हा कुठला करंट आहे? हा स्टेडी स्टेट फॉल्ट करंट, स्टेडी स्टेट फॉल्ट करंट आहे हा. याच्या आधी हा एवढा जातो, याच्या आधी करंट जातो, तो जातो 8000 ते 10000 अँपिअर, 8000 ते 10000 अँपिअर, ठीक आहे, एवढा करंट जातो. हा करंट असतो सिस्टम मध्ये फक्त 5 ते 6 सायकल्स साठी. एक सायकल किती सेकंदाची असते आपली? 20 मिलीसेकंद, 200 नाही, 20 मिलीसेकंद. एक सायकल किती सेकंद? 50 हर्ट्ज सप्लाय आहे ना, तर 20 मिलीसेकंदाची एक सायकल असते. तर टोटल किती झालं हे? 20 गुणिले 50, तर 20 गुणिले 5 100 मिलीसेकंद किंवा 120 मिलीसेकंद. 120 मिलीसेकंदापर्यंत हा एवढा करंट फ्लो होतोय. ओके, आता तो जो करंट असतो किंवा तो जो पिरियड असतो, तो बघा पिरियड पुढे सांगितलंय. जो पहिला सुरुवातीचा असतो तो असतो सब ट्रान्झिएंट पिरियड, ज्याच्यात करंट ह्यूज लेवलला जातोय एकदम, परत जरा ड्रॉप होतोय आणि पुढं ट्रान्झिएंट पिरियड मध्ये जातो तो, आणि ट्रान्झिएंट नंतर स्टेडी स्टेट मध्ये जातो. ओके, आता आपलं पुढचं एक्सप्लेनेशन आहे हे कसं येतं हे म्हणजे हा करंट इथं का वाढतो. आता बघा त्याचं फर्दर अनालिसिस केलंय अजून की असं का वाढतो करंट, हा एवढा ह्यूज वाढलाय, ठीक आहे, सुरुवातीच्या 1-2 सायकल्स मध्ये एवढा मोठा चाललाय करंट, त्यानंतर हा अजून जरा जास्त आहे. म्हणजे जर आपण विचार केला त्या करंटचं बायफर्केशन केलं, पुढं या करंटचं बायफर्केशन केलं, हे बघा सब ट्रान्झिएंट पिरियड मध्ये जर करंट 8000 अँपिअर असेल, 8000 अँपिअर असेल, तर ट्रान्झिएंट पिरियड मध्ये तो करंट थोडासा कमी होतोय, म्हणजे 5000 अँपिअर पर्यंत जातोय. आणि स्टेडी स्टेट मध्ये स्टेडी स्टेट फॉल्ट करंट बरं का, स्टेडी स्टेट म्हणजे नॉर्मल स्टेडी स्टेट नाही, नॉर्मल स्टेडी स्टेट म्हणजे हे सिस्टम सोर्स आणि लोड बॅलन्स व्हायला लागले, प्रॉपर करंट फ्लो व्हायला लागला, ही नॉर्मल स्टेडी स्टेट. पण स्टेडी स्टेट मधली फॉल्ट मधली स्टेडी स्टेट कंडिशन, फॉल्ट झाल्यानंतरच आता फॉल्ट करंट फ्लो व्हायला लागलाय, तो असतो किती सांगितले बघा, 2000 अँपिअर. तर आपण हे बघायला लागलोय आता. पहिला करंट सब ट्रान्झिएंट पिरियड मध्ये 8000 अँपिअर, ट्रान्झिएंट पिरियड मध्ये 5000 अँपिअर आणि स्टेडी स्टेट मध्ये 2000 अँपिअर, हा एवढा करंट चाललाय. हे असे आपलं अनालिसिस आहे. ओके, आता ते अनालिसिसचं इक्वेशन कुठलं आहे, तर हे इक्वेशन आहे. ते अनालिसिसचं इक्वेशन कुठलं आहे, हे. ओके, आता बघा पुढं, मग हे इक्वेशन आलं, हे इक्वेशन परत एकदा लिहितो मी. I of t is equal to Im sin omega t plus alpha minus phi plus e raised to किंवा k म्हणजे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, e raised to minus t by tau, e raised to minus t by tau. आता phi म्हणजे काय आहे तिथं? phi म्हणजे tan इनवर्स x by r म्हणजे xl by r, ठीक आहे. आणि टाऊ काय? टाइम कॉन्स्टंट आहे. टाऊ इज इक्वल टू एल बाय आर, टाऊ इज इक्वल टू एल बाय आर. ओके, आता बघा पुढं. आता काय होतंय, आपली सिस्टम ही सगळी इंडक्टिव्ह आहे, बरोबर, सिस्टम सगळी इंडक्टिव्ह आहे. आणि इंडक्टरची प्रॉपर्टी काय आहे, इट डज नॉट अलाउ सडन चेंज इन करंट, ठीक आहे. फॉल्ट झाला, सडन चेंज अलाउ करणार नाही. ओके, तर आता ती एक आपल्याला
केस वापरायचे. ओके, म्हणजे अनालिसिस पॉइंट ऑफ व्ह्यू, अनालिसिस केस वापरायचे. ऍट फॉल्ट पॉइंट, ऍट फॉल्ट पॉइंट म्हणजेच बघा टी इज इक्वल टू 0, टी इज इक्वल टू 0. मी काय म्हणणार, आय ऑफ टी इज इक्वल टू 0. का? ऍज सिस्टम इंडक्टिव्ह, it does not allow sudden change in current, sudden change in current, sudden change in current. ठीक आहे. मग बघा, हा 0 इज इक्वल टू, इक्वेशन काय होतं बघा, 0 इज इक्वल टू आय एम साइन ऑफ अल्फा माइनस फाय, अल्फा माइनस फाय प्लस के ई रेस टू मायनस टी, टी इज इक्वल टू 0 आहे ना. ठीक आहे, म्हणजे तो पण फॅक्टर काय झाला, 1 झाला, म्हणजे तो फक्त के राहिला. मग के ची व्हॅल्यू काय येते इथं, के इज इक्वल टू मायनस आय एम साइन अल्फा मायनस फाय, अल्फा मायनस फाय. आता हे इक्वेशन काय झालं बघा. सो आय ऑफ टी इज इक्वल टू आय एम साइन ओमेगा टी प्लस अल्फा माइनस फाय माइनस आय एम साइन अल्फा माइनस फाय ई रेस टू माइनस टी बाय टाउ, ई रेस टू माइनस टी बाय टाउ. ठीक आहे, हे इक्वेशन झालं बरोबर. ओके, आता बघा ही काय व्हॅल्यू आहे, ही काय, डीसी ऑफसेट करंट, डीसी ऑफसेट करंट. डीसी ऑफसेट करंट. ठीक आहे. हा आता डीसी ऑफसेट करंट बघा, मिनिमम कधी असू शकतो, मिनिमम डीसी ऑफसेट करंट मिनिमम कधी असू शकतो, अल्फा मायनस फाय इज इक्वल टू 0, अल्फा मायनस फाय इज इक्वल टू 0. म्हणजे याच्यावरनं काय झालं, अल्फा इज इक्वल टू फाय, अल्फा इज इक्वल टू फाय. ह्याचा अर्थ काय, अल्फा इज इक्वल टू फाय. मी तुम्हाला अल्फा पण सांगितलं होतं काय आणि फाय पण सांगितलं होतं काय. काय झालं, अल्फा म्हणजे ज्या इन्स्टंटला फॉल्ट होणार आहे तो. ठीक आहे, आणि फाय म्हणजे फेज डिफरन्स. करेक्ट. आता याचा अर्थ काय, जर समजा जेवढा फेज डिफरन्स आहे तेवढ्याच इन्स्टंटला जर फॉल्ट झाला त्याच इन्स्टंटला, म्हणजे काय असतं हे बघा, हे पण जरा असं समजून घ्या. किती महत्वाची गोष्ट कळाली आपल्याला याचा बघा, तुम्हाला अंदाज येतोय का या डिस्कशन मधनं. समजा हा असा करंट लॅग व्हायला लागलाय, लॅग झालाय हा. ओके, हे दिसते, हा जरा अजून मोठं, आता दिसते. हा बघा, हा काय फाय बरोबर, तेवढा फेज डिफरन्स आहे. समजा नेमकं त्याच इन्स्टंटला जर फॉल्ट झाला, नेमकं त्याच इन्स्टंटला फॉल्ट झाला तर काय होणार आहे, डीसी ऑफसेट करंट येणारच नाही. काय समजलं का, ही इक्वेशन काय सांगते,
डीसी ऑफसेट करंट येणारच नाही. मिनिमम डीसी ऑफसेट करंट म्हणजेच काय होणार आहे, आय ऑफ डीसी ऑफसेट इज इक्वल टू 0. आय ऑफ डीसी ऑफसेट इज इक्वल टू 0. मग हा जो आहे बघा, हा काय आहे, स्टेडी स्टेट फॉल्ट करंट आहे. हा आहे डीसी ऑफसेट करंट आहे आणि हा आपला टोटल फॉल्ट करंट आहे. मग टोटल फॉल्ट करंट फक्त काय झाला, स्टेडी स्टेट फॉल्ट करंट एवढाच राहील. म्हणजे ह्याचा पण अंदाज आला का तुम्हाला? आपण पुढे बघितलंय हे बघा, गेलं ते, हा 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 जो करंट आलाय सुरुवातीला, हा मॅक्सिमम करंट कुणामुळे आला, डीसी ऑफसेट मुळे. फरक केवढा आहे बघा की, स्टेडी स्टेट फॉल्ट करंट 2000 एम्पियर असेल तर हा जाणारा करंट 8000 आणि 5000 एम्पियर आहे. एवढा करंट तुम्ही मिनिमम केला, एवढा करंट तुम्ही 0 केला, म्हणजे हा डीसी ऑफसेट जर तुम्ही इलिमिनेट करू शकला असा, तर सिस्टमवर जे फॉल्टच्या वेळेला जे बर्डन येणार आहे ना, ते जाणार आहे निघून. जो स्ट्रेस येणार आहे, इन्सुलेशनवर स्ट्रेस येणार आहे, आपल्या कंडक्टरवर स्ट्रेस येणार आहे, तो सगळा निघून जाणार. पण एवढा करंट तुम्ही मिनिमम करू शकला. लक्षात झालं का? म्हणजे तुमचा जर समजा ब्रेकर जो ऑपरेट होण्याचा इन्स्टंट आहे, तो जर इन्स्टंट तुम्ही अशा पद्धतीने करू शकला, अल्फा आणि फाय जर ज्या इन्स्टंटला फॉल्ट झालाय, ओके, त्याला जर तुम्ही अल्फा पर्यंत घेऊन जाऊ शकला, त्या इन्स्टंटला फाय पर्यंत घेऊन जाऊ शकला, तर काय होणार आहे, तुमचा डीसी ऑफसेट करंट मिनिमम होणार आहे. आता हे करता येते का असं? करता येते. अल्फा म्हणजे काय, ऍट द इन्स्टंट वेन फॉल्ट ऑकर्स. आता बघा, आपली सिस्टम इंडक्टिव्ह आहे, बरोबर. सिस्टमवर लगेच इफेक्ट होत नाही. इंडक्टिव्ह सिस्टमवर जर फॉल्ट झाला तर इट डज नॉट अलाउ सडन चेंज इन करंट ना, लगेच करंट चेंज होणार नाही. थोडंसं फ्रॅक्शन ऑफ सेकंड साठी करंट आहे असा सिस्टम मध्ये राहणार आहे. ठीक आहे, ते कशामुळे, बिकॉज ऑफ इंडक्टिव्ह नेचर. आणि तुम्ही ते इंडक्टिव्ह नेचर जर पुढं कंटिन्यू करू शकाल जमलं तुम्हाला, विथ द हेल्प ऑफ प्रॉपर इंडक्टर आणि कॅपॅसिटर कॉम्बिनेशन, म्हणजे स्टॅटकॉम असं म्हणू आपण, तर तुम्ही काय करू शकता, सिस्टम मधला डीसी ऑफसेट करंट इलिमिनेट करू शकता. ह्याच्यासाठी बराच रिसर्च चालू आहे बरं का, बराच अभ्यास चालू आहे ह्यामध्ये. हे म्हणजे इतकं वाटतं एवढं सोपं नाही हे, समजलं का? ओके, लक्षात घ्या. म्हणजे ह्याच्यावर आपल्याला स्कोप दिसतोय अभ्यास करायला. तर असे तुम्ही प्रोटेक्शन इक्विपमेंट डिझाईन करा, जेणेकरून ते सिस्टमला आयसोलेट करतील ना, तो इन्स्टंट हा या पद्धतीचा बनू शकेल, अल्फा आणि फाय मॅच होऊ शकते असं. तर त्यावेळी काय होणार आहे, डीसी ऑफसेट करंट 0 होणार आहे. आणि डीसी ऑफसेट करंट 0 झाला तर बघा, डीसी ऑफसेट करंट 0 झाला तर आय एफ टोटल हा काय होणार आहे, फक्त आय एफ स्टेडी स्टेट, आय एफ स्टेडी स्टेट एवढा होणार आहे. ठीक आहे, डीसी ऑफसेट करंट 0 झाला, कारण डीसी ऑफसेट करंट पुढं तो गेला, त्यातून हा पार्ट गेला. ओके, आता मॅक्सिमम डीसी ऑफसेट करंट पण बघूया आपण. ठीक आहे, काय सेकंड केस बघा, मॅक्सिमम डीसी ऑफसेट करंट. आता जर तुम्हाला आठवलं नाही तर ते इक्वेशन परत एकदा लिहून घ्या, आय ऑफ टी किंवा आय टोटल ऑफ फॉल्ट करंट, आय टोटल फॉल्ट काय लिहिणार आहे मी, आय एम साइन ओमेगा टी प्लस अल्फा मायनस फाय प्लस अल्फा मायनस फाय मायनस. आता ह्या मायनसला तुम्ही निगेटिव्ह म्हणून घेऊ नका. हे बघा, दोन वेगवेगळ्या व्हॅल्यू आहेत, त्या एकमेकांमध्ये ऍड व्हायला लागल्यात. मायनसचं मिनिंग आहे ते निगेटिव्ह पासून स्टार्ट झाल्या, समजलं का? म्हणून हे जे हा जो ग्राफ आहे ना, या ग्राफ मध्ये ह्याला निगेटिव्ह पासून स्टार्ट झालेलं दाखवलंय. मायनसला तसं कन्सिडर करा,
त्याची अँप्लिट्यूड निगेटिव्ह आहे. अँप्लिट्यूड जे आहे ना बघा, हे अँप्लिट्यूड निगेटिव्ह आहे. म्हणून त्या इक्वेशनला मी कसं लिहितोय बघा, हे जे इक्वेशन आहे इथं प्लस लिहिलं आणि आत लिहितो इथं मायनस आय एम साइन अल्फा मायनस फाय ई रेस टू मायनस टी बाय टाऊ. ओके, के ची व्हॅल्यू ही आली ना, ही अशी के ची व्हॅल्यू आली. ओके, लक्षात आलं काय केलं मी ते. हा ओके, हा काय डीसी ऑफसेट करंट आहे, डीसी ऑफसेट करंट. आणि हाय स्टेडी स्टेट फॉल्ट करंट. ओके, आता मॅक्सिमम कधी होणार आहे बघा, मॅक्सिमम डीसी ऑफसेट करंट कधी होणार आहे, कधी होणार आहे. हा, अल्फा मायनस फाय इज इक्वल टू पाय बाय टू. त्यावेळी अल्फा आणि फायची व्हॅल्यू 90 डिग्री होईल, कारण ह्याच्यावर डिपेंड आहे ना, साइन फंक्शनवर डिपेंड आहे ना. साइनची मॅक्सिमम व्हॅल्यू कधी येते, पाय बाय टू ला. ठीक आहे, पण टाकलं ती पाय बाय टू, काय झालं बघा, मग तिथं काय झालं बघा, डीसी ऑफसेट करंट. हा, काय आला हा, मायनस आय एम ई रेस टू मायनस टी बाय टाऊ. ओके, मायनस आय एम ई रेस टू मायनस टी बाय टाऊ. ठीक आहे. ओके, आता आय एम काय लिहितोय आपण, आय एम म्हणजे बघा त्याला, बरं ठीक आहे आय एमच असं, काय प्रॉब्लेम. आय एम इज इक्वल टू मायनस टी बाय टाऊ. आता जर समजा याची व्हॅल्यू म्हणजे ऍट टी इज इक्वल टू 0, मी काय म्हणतो बघा, ऍट टी इज इक्वल टू 0 काय झाला हा डीसी ऑफसेट करंट, काय झाला आय ऑफ टी डीसी ऑफसेट काय झाला मायनस आय एम ऍट टी इज इक्वल टू 0 डीसी ऑफसेट काय झाला मायनस आय एम. आता ह्याचं मिनिंग काय त्या गोष्टीचं बघा, ते पण सांगतो. हा, हे बघा, आपला स्टेडी स्टेट फॉल्ट करंट समजा हा असा आहे, स्टेडी स्टेट फॉल्ट करंट ISS फॉल्ट, स्टेडी स्टेट फॉल्ट करंट हाय. आणि हा काय आला बघा, मायनस आय एम आला. मायनस आय एम म्हणजे समजा, आणि काय ही व्हॅल्यू कशी आहे, व्हॅल्यू कशी आहे, कॉन्स्टंट आहे मायनस आय एम. आता ही आय एम आहे व्हॅल्यू, हे बघा ही मायनस आय एम, ठीक आहे, ही प्लस आय एम. आणि डीसी ऑफसेटची व्हॅल्यू आले, समजा हा रेफरन्स असेल तर, हा रेफरन्स असेल तर ही व्हॅल्यू आली मायनस आय एम. ओके, हा स्टेडी स्टेट फॉल्ट करंट आहे. इथं हा 0 एम्पियर आहे, रेफरन्स आहे हा, आणि हा मायनस आय एम आला. हा याच्यात ऍड होणार, ऍड झाल्यानंतर वेव्हफॉर्म कशी येईल, रिझल्टंट वेव्हफॉर्म कशी येईल बघा की, रिझल्टंट वेव्हफॉर्म कशी येईल. हा, काय दिसलं तुम्हाला यात, यस, काय होणार आहे इथं, करेक्ट. इथं ह्या जो निगेटिव्ह पीक आहे ना, काय होणार मायनस 2 आय एम, आणि पॉझिटिव्ह पीक काय झाला आय एम. फॉल्ट करंट काय झाला, डबलच झाला, पीक व्हॅल्यू त्याची डबल झाली. आता ह्याचा अंदाज जरा येऊ शकतो तुम्हाला, कसं करायचं, कसा अंदाज घ्यायचा याचा.
हा, ह्या व्हॅल्यू लक्षात ठेवा फक्त, ह्याच्या व्हॅल्यू लक्षात घ्या. हा स्टेडी स्टेट फॉल्ट करंट किती आहे? 2000 अँपिअर आहे. आणि जर माझा फॉल्ट अल्फा मायनस फाय इज इक्वल टू पाय बाय 2 हे जर केस झाली, तर माझा स्टेडी स्टेट फॉल्ट करंटच हा डबल होतोय. आणि याची व्हॅल्यू किती झाली? 2 टाइम्स IM. आता 2000 अँपिअर आहे, 2000 अँपिअरचा IM काय झाला? पीक व्हॅल्यू काय झाली? √2. नाही, हा RMS आहे ना, ह्याची पीक व्हॅल्यू पाहिला, IM काढायचा. त्याचा IM काय आला? √2 × 2000 म्हणजे 1.414. 14×14 = 28 अँपिअर. ठीक आहे. आणि ह्याच्या डबल 2 IM किती झाला? स्टेडी स्टेट फॉल्ट करंट पाहिलं किती जात होता? 2000 RMS व्हॅल्यू. आता निगेटिव्ह पीक व्हॅल्यू किती झाल्या? 5656. ठीक आहे. आणि स्टेडी स्टेट चालल्या, म्हणजे नॉर्मली चालल्या तेवढी. पहिला किती जात होती? 28 जात होती स्टेडी स्टेट. 2000 म्हणजे 3000 अँपिअरच्या आसपास जात होती. आता 6000 अँपिअर चालल्या. दॅट इज कॉल्ड डबलिंग इफेक्ट. दिस इज कॉल्ड डबलिंग इफेक्ट. मग जर समजा तुम्ही फॉल्ट आयसोलेट करायच्या वेळेला तुमच्याकडनं ही चुकी झाली. अल्फा आणि फाय म्हणजे तुम्ही अल्फा म्हणजे काय? ऍट द इन्स्टंट वेन फॉल्ट ऑकर्स. ठीक आहे, फॉल्ट ऑकरन्सचा पॉइंट. आणि फाय जो पॉवर फॅक्टर अँगल आहे, ह्या दोघांची बेरीज जर 90 डिग्री झाली तर काय होणार आहे? तुमचा स्टेडी स्टेट फॉल्ट करंट हा जो नॉर्मल फॉल्ट करंट आहे त्याच्यात डबल जाणार आहे. ओके, नॉर्मल फॉल्ट करंट आहे त्याच्यात डबल जाणार आहे. ही एवढं सिव्हिअर कॉन्सिक्वेन्सेस होऊ शकतात. काय होणार आहे त्याला? समजा जर कंडक्टर या नॉर्मल फॉल्ट करंट मध्ये 2000 अँपिअर मुळे जर 2 मिनिटात वितळणार असेल कंडक्टर, म्हणजे तुमच्याकडे 2 मिनिट वेळ आहे त्या फॉल्टला आयसोलेट करणार. एक एक्झाम्पल घ्या, याच्यापेक्षा कमी वेळ असतो. 2 मिनिटे एवढा फॉल्ट करंट जात नाही सिस्टम मध्ये, सगळं जळून जाईल. ठीक आहे. तर समजा तुमच्याकडे 2 मिनिट वेळ आहे, तर हा करंट जर तुमच्या सिस्टम मधनं 40 सेकंदासाठी जरी फ्लो झाला तरी सिस्टम याच्यामुळे जेवढी डॅमेज होणार आहे तेवढी ह्या फक्त 40 सेकंदामुळे डॅमेज होणार. कारण त्यावेळेस फॉल्ट करंटची व्हॅल्यू किती जाणार आहे? डबल जाणार आहे ती. म्हणून हे शिकायचं आहे आपल्याला. म्हणून हा पर्पज आहे की ज्यावेळी तुम्ही पॉवर सिस्टम इंजिनियर म्हणून सिस्टम मध्ये काम करायला जाल त्यावेळी तुम्हाला या गोष्टी लक्षात यायला पाहिजेत की काय होतंय, कसं होतंय, फॉल्ट झाल्यानंतर काय काय सिच्युएशन्स होतात. समजलं का? आणि मग सिस्टम, दिस इज कॉल्ड, हे जर झालं, जर ही केस झाली तर या केसमध्ये काय होतंय? हा डबलिंग इफेक्ट बघायला मिळतो आपल्याला. डबलिंग इफेक्ट, फॉल्ट करंट डबल व्हायचा इफेक्ट बघायला मिळतो. हा सिस्टमला सिव्हिअरली डॅमेज करतो, सिव्हिअरली. समजलं का? इथपर्यंत कळालं? आता हे एक्झामला आलेले क्वेश्चन आहे की डबलिंग इफेक्ट कधी होतो? या वेळेला डबलिंग इफेक्ट कधी होतो? डीसी ऑफसेट करंट 0 कधी होतो? अल्फा आणि फाय इक्वल झाले तर. आता हेच तुम्ही जर UPSC ची एक्झाम द्यायला लागला, इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झामिनेशन द्यायला लागला, तर तिथंच हे स्टेटमेंट मध्ये आणतात. डीसी ऑफसेट करंट 0 कधी होणार? when power factor angle and the instant when fault occurs
मॅचेस. ओके, त्यावेळी काय होणार, डीसी ऑफसेट करंटची व्हॅल्यू 0 होणार. लक्षात आलं? मग डबलिंग कधी होणार, डीसी ऑफसेट करंट ऍड कधी होणार फॉल्ट पॉइंट मध्ये, आणि त्याच्यामुळे इफेक्ट डबल कधी बघायला मिळणार मला, वेन अल्फा मायनस फाय इज इक्वल टू फाय बाय 2. लक्षात आलं? आपल्याला या गोष्टी हे अवॉइड करायचं आहे, हे अवॉइड करायचं. म्हणजे ज्यावेळी तुम्ही डिझायनिंग करणार, तुमच्या ब्रेकरचं डिझायनिंग करणार किंवा रिलेचं डिझायनिंग करणार, ठीक आहे, तर त्यावेळी तुम्हाला ह्या गोष्टी माहित पाहिजेत. आणि आताचे जे रिले आहेत, आताचे जे ब्रेकर आहेत, सर्किट ब्रेकर, ते काय काय सर्किट ब्रेकर आहेत असे जे 20 मिली सेकंड पेक्षा कमी टाइम मध्ये ऑपरेट होतात. 20 मिली सेकंड पेक्षा कमी टाइम मध्ये. तुमच्याकडे टाइम किती आहे, म्हणजे नॉर्मल टाइम किती आहे, सब ट्रान्झिएंट पिरियड, ट्रान्झिएंट पिरियड आणि स्टेडी स्टेट पिरियड. बाबा मध्ये काय होतं याला, हा इथं बघा, ओके, हे बघा, हे काय सब ट्रान्झिएंट पिरियड, ट्रान्झिएंट पिरियड आणि स्टेडी स्टेट पिरियड. ट्रान्झिएंट पिरियड 2 to 5 सायकल्स आहे, सब ट्रान्झिएंट पिरियड 1 सायकलचा आहे. 1 किंवा 1.2 असा त्याचा लिहिलेला आहे पुस्तकात, 1 किंवा 1.2, 1 to 1.2 सायकल्स याच्यापर्यंत हा सब ट्रान्झिएंट पिरियड चालतो. त्यानंतर ट्रान्झिएंट पिरियड, त्यानंतर स्टेडी स्टेट पिरियड. मग तुमच्याकडे वेळ इथपर्यंत आहे मॅक्सिमम. किती झालं ते, 6 सायकल्स. येस, म्हणजे ही 1 सायकल आणि ह्या 5, म्हणजे 6 सायकल्स पर्यंत 120 मिली सेकंड पर्यंत तुमच्याकडे टाइम आहे की फॉल्टला आयसोलेट करा. 120 मिली सेकंद. म्हणजे तुम्ही ब्रेकर ज्यावेळी डिझाईन करणार आहे त्यावेळी तुम्ही हे पॅरामीटर्स विचार करणार, ठीक आहे. आता ब्रेकर कसं असतं बघा त्याचं, म्हणजे तुम्हाला एक थोडस एक आयडिया देतोय. समजा ही बस आहे, इथं हा ब्रेकर आहे, सर्किट ब्रेकर आहे. या ब्रेकरला ट्रिप कमांड कोण देतो, रिले देतोय, रिले, ठीक आहे. आणि रिले काय असतो, रिले कंटिन्युअसली या लाईन मध्ये सेन्स करायला लागलाय. लाईनचे जे पॅरामीटर्स आहेत ते कंटिन्युअसली रिले ऑब्झर्व करायला लागलाय. एका थ्रेशोल्ड पॉइंट पेक्षा करंट वाढला की रिले काय करतो, ह्याला सिग्नल देतो सर्किट ब्रेकरला, ए बाबा ट्रिप करा आता, आवरलं. तर ह्यांचं जे कम्युनिकेशन होणार आहे ना, ते कम्युनिकेशन किती फास्ट व्हायला पाहिजे आणि ते कसं झालं पाहिजे त्याचा अभ्यास येत आहे आता जे आपण शिकायला लागलो. मग तुम्ही या रिलेमध्ये असं लॉजिक तयार करा जेणेकरून या रिलेनं जी कमांड जाणार आहे ब्रेकरला ती अशा वेळेला जाईल ज्यावेळी अल्फा आणि फाय मॅच होतील. तुम्हाला हे तुम्ही मॅच करू शकताय. अल्फा कसा मॅच करणार, बाय युजिंग स्टॅटकॉम. समजलं? मग तुम्ही सर्किटमध्ये असे स्टॅटकॉम वापरा. म्हणजे स्टॅटकॉम म्हणजे काय असते, एल आणि सीचं कॉम्बिनेशन असते जेणेकरून आपण फॉल्ट करंट कंट्रोल करू शकतोय. त्यानं फॉल्ट करंटचं टायमिंग कंट्रोल करू शकतोय. हे सगळे त्यात पॅरामीटर्स आहेत. तर मग ते तुम्ही करू शकताय आणि त्यानं काय करू शकताय, तुम्ही हे सगळं करून रिलेनं अशी कमांड दिली पाहिजे की हे मॅच व्हायला पाहिजे आणि ब्रेकरला तसा सिग्नल केला पाहिजे आणि ब्रेकर लगेच त्या इन्स्टंटला ऑपरेट व्हायला पाहिजे. मग तुम्हाला स्कोप कुठं आहे, तुम्ही ब्रेकर डिझायनिंग मध्ये जाऊ शकताय. पुढं असे मोठे मोठे कंपन्या आहेत ज्या ब्रेकर डिझायनिंग साठी पॉवर सिस्टम इंजिनियर्सना घेतात. रिले डिझाईन करू शकता तुम्ही. रिले डिझाईन इंजिनियरला हे पॅरामीटर्स चेक करायला टेस्टिंगसाठी फार चांगली सॅलरी दिली जाते. म्हणजे 3-3, 4-4 लाख, 5-5 लाख सॅलरी दिली जाते. ब्रेकर डिझायनिंग मध्ये जर गेला तुम्ही, मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, सिमेन्स आहे, एबीबी आहे, क्रॉम्प्टन आहे, यांचे ब्रेकर्स आहेत. तर या ब्रेकर डिझायनिंग मध्ये तुम्ही जाऊ शकता. तिथं फार चांगलं करिअर आहे, तिथं फारच चांगलं करिअर आहे. आणि पगार तर एवढा, म्हणजे पगार आहे ना काय त्याला हे नाही. म्हणजे काय काय आता इंजिनियर आहेत त्यात 5-5, 6-6 लाख रुपये पगार घेतात महिन्याला.
ते इंजिनियर. नुसतं ब्रेकरचं डिझायनिंग करायचं, ब्रेकरचं टेस्टिंग करायचं, समजलं. पण त्याला अभ्यास हा लागतो. तुम्हाला तिथं ह्या सगळ्या पॅरामीटरचा विचार करायचा आहे डिझाईन करताना, तिथं टेस्टिंग असं करायचं आहे. कळलं? ओके, समजलं इथपर्यंत? काय शंका? ओके. आता आपलं पुढचं डिस्कशन आहे की हे असं होतंय का. आता हे होतंय असं बघितलं आपण सिस्टम मध्ये, इक्वेशन बघितलं, फॉल्टचं इक्वेशन बघितलं, हे असं करंट असे चेंज होतं हे बघितलं. आता पुढचा प्रश्न विचारायचा, हे होतंय का. म्हणजे जो बघा हा बघा हे जे आहे ह्यात, आता हे थोडस इथं तुम्ही काळजीपूर्वक समजून घ्या. काय मी याला थोडस एक्सटेंड करतो काय. ओके, हा स्टेडी स्टेट फॉल्ट करंट आहे. ठीक आहे. सब ट्रान्झिएंट मध्ये जरासं इथं थोडस त्यांनी कमी दाखवलंय, त्याचा अंदाज आपल्याला येईना झालाय, म्हणून थोडस मी त्याला मोठं करतो. याच्यापेक्षा जरासं मोठं पाहिजे. ठीक आहे. ओके, एक थोडस तुम्हाला आयडिया यावी म्हणून त्याला जरा व्हॅल्यू वाढवले. ओके, आता बघा काय दिसतं इथं, सब ट्रान्झिएंट मध्ये हा करंट जास्त आहे, करंटची पीक जास्त आहे ना, जास्त आहे करंट. आता ऍक्च्युली हे पण बघा थोडस, हे इथं असणार आहे, म्हणजे ही लेवल सेम असणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल करंट वाढलाय. ठीक आहे, हा करंट वाढलाय. सब ट्रान्झिएंट मध्ये जरा जास्त आहे, ट्रान्झिएंट मध्ये जरासा कमी झालाय, आणि स्टेडी स्टेट मध्ये अजून कमी झालाय, आणि तो स्टेडी स्टेट फॉल्ट करंट राहिलाय. ठीक आहे, असं आहे ते डिस्कशन. आता आपल्या डोक्यात येतंय की हे असं होतंय कसं. सब ट्रान्झिएंट मध्ये करंट जास्त काय येतोय, ट्रान्झिएंट पिरियड मध्ये कमी का होतोय तर, आणि स्टेडी स्टेट मध्ये अजून कमी का होतोय. मग ह्याचं डिस्कशन जर बघायचं असेल तर आपण जातो जनरेटरकडे. कुणाकडं, जनरेटरकडे. ठीक आहे, मग बघा ओके, हा जनरेटर आहे, थ्री फेज जनरेटर. जनरेटरची डायग्राम दाखवली तुम्हाला. ठीक आहे, जनरेटरचा रिएक्टन्स आहे, आणि त्याचा हा ईएमएफ आहे, ईए, ईबी आणि ईसी किंवा आरवायबी म्हणा त्याला, चालतं. आता बघा फॉल्ट झालाय, त्या फॉल्टला सप्लाय कोण द्यायला आलाय, हा जनरेटर. कारण कोण सप्लाय करणार आहे, ऍक्च्युअली कोण सप्लाय करतो, जनरेटरच देणार आहे ना. जो जनरेट करणार तोच फॉल्ट मध्ये करंट पाठवायला आलाय, बरोबर. इथं असा फॉल्ट झालाय. हा, मग बघा ज्यावेळी जनरेटरचं डिस्कशन करायला येतो त्यावेळी जनरेटर मध्ये आहे काय काय, कुठले कुठले रिएक्टन्स आहेत,
एक आहे लिकेज रिएक्टन्स, एक आहे कोण आहे आर्मेचर रिएक्टन्स. आर्मेचर रिएक्टन्स आहे बरोबर. इथं हा फॉल्ट झालाय. फक्त आर्मेचर रिएक्टन्स आहे का अजून अजून कुठले कुठले आहेत त्यात आठवा जरा. सिंक्रोनस मशीन शिकलोय आठवा. फील्ड वाइंडिंग आहे त्यात, फील्ड वाइंडिंगचा रिएक्टन्स आहे. त्यानंतर डॅम्पर वाइंडिंग आहे त्यात, पोल शू मध्ये असतं ते डॅम्पर वाइंडिंग, ऑसिलेशन डॅम्प आउट करायला डॅम्पर वाइंडिंग आहे बरोबर. ते पण आहेत त्यात बघा. म्हणजे ही डायग्राम काय झाली आता. हाय एक्स ए, हाय एक्स डी आणि हाय एक्स एफ. ठीक आहे. हा काय एक्स एफ. ओके, हे लक्षात आलं का. हे त्याला तिन्ही हे वाइंडिंग पॅरलल मध्ये. ओके. आणि इथं हा असा फॉल्ट झाला. ओके. आता बघा काय आहे जे आपली सिंक्रोनस जनरेटर आहे, आपला सिंक्रोनस जनरेटर आहे. सिंक्रोनस जनरेटर ह्याचं जे नेचर आहे ते काय इंडक्टिव्ह नेचर आहे बरोबर. आणि ज्यावेळी फॉल्ट होणार आहे त्यावेळी पुढची सगळी सिस्टम डिस्कनेक्ट होणार आणि त्याचं कम्प्लीट इंडक्टिव्ह नेचर राहणार. आता जर सिंक्रोनस जनरेटरवर जर इंडक्टिव्ह लोड असेल तर आर्मेचर रिएक्शन काय असते विसरला. डिमॅग्नेटायझिंग. आर्मेचर रिएक्शन काय असते डिमॅग्नेटायझिंग. आता डिमॅग्नेटायझर झालं तर बघा काय होणार आहे. जो आपला म्हणजे रोटेटिंग आर्मेचर आहे आणि आपली फील्ड पण रोटेट व्हायला ती सिंक्रोनायझिंग नेचर मध्ये सिंक्रोनाइज झालेत ती म्हणजे इंटरलॉक झालेत. म्हणजे काय कसं म्हणू आपण हे बघा. वर आपल्या आर्मेचर फील्ड आहे जी रोटेट व्हायला लागली. ही माझा हा फील्ड पोल आहे आणि ह्याच्यामुळे तयार केलेला फ्लक्स आणि हा तयार केलेला फ्लक्स हा इंटरलॉक झालाय. म्हणजे स्ट्रॉंग मॅग्नेटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याच्यात. लॉक झाल्यामुळे ते असे समान फिरायला लागले. आर्मेचर रिएक्शन डिमॅग्नेटायझेशनचा इफेक्ट म्हणजे त्याचं मिनिंग काय की यातला फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा जो फ्लक्स आहे यांच्यातला जो अट्रॅक्टिव्ह नेचरचा आहे तो काय केला यातला गेला सगळं. काय होणार आहे मग यांचं सिंक्रोनायझेशन लॉस्ट होणार. ठीक आहे. जर असं झालं तर बघा ही ड्रास्टिक कंडिशन असते, सिव्हिअर कंडिशन असते. ओके. असं होता कामा नये. असं जर झालं तर जे आपलं आता सगळं ग्रीड सिंक्रोनाइज मॅनर मध्ये आहे ते सगळं सिंक्रोनिझम लॉस्ट होते. ह्याचे फार सिव्हिअर कॉन्सिक्वेन्सेस आहेत. म्हणजे तुम्हाला मी समजावायचा प्रयत्न करतो पण थोडस माझ्या बरोबर राहावा. मी तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करतो त्याचं काय. आपली सिस्टम जी बॅलन्स आहे ना ती बॅलन्स कशामुळे जनरेशन आणि लोड हा मॅच झालाय बरोबर. जेवढं जनरेट करायला लागलं तेवढं लोड आपला युटिलाइज करायला लागलाय. ठीक. इथपर्यंत कळालं तुम्हाला. समजा सडनली लोड डिस्कनेक्ट झाला, जनरेशन ह्यूज वाढलं. जनरेशन वाढलं की काय होणार आहे फ्रिक्वेन्सी वाढली. फ्रिक्वेन्सी वाढली की काय होणार आहे आरपीएम वाढलं. म्हणजे त्याचा फ्रिक्वेन्सी वाढला त्याचा अर्थ काय होतो की आरपीएम वाढलं. जनरेटर आरपीएम जर वाढलं तर ते सिंक्रोनिझम राहणार का. जनरेटर आरपीएम म्हणजे हा जो आरपीएम ठरवणार आहे हा माझा प्राईम मूव्हर आहे जनरेटर मधला. हा पुढे गेला आणि हे मागं राहिलं सिंक्रोनिझम लॉस्ट संपलं. ग्रिड कोलॅप्स यालाच म्हणायचं ग्रिड कोलॅप्स होणार. समजलं का. लक्षात आलं. तुम्ही
बागेत गेला की ते सी सॉ काय म्हणायचं वर खाली करायचं, मराठीत काय म्हणतात त्याला? मला ऍक्च्युली मराठी शब्द काय म्हणायचं मला माहित होता, मी विसरलो. इंग्लिश मीडियमचा प्रभाव. ठीक आहे, मला सी सॉ पण इंग्लिश मीडियमच्या मुलाकडनंच कळालं होतं, त्याला सी सॉ म्हणतात ते. ठीक आहे, तराजू वर खाली करायचं. ठीक आहे, त्याच्यात बघा एक जण जाड असेल तो एका साईडला बसलाय आणि दुसरा जो हलका असेल तो एका साईडला बसलाय. काय होणार आहे? ऑब्व्हियसली जाड आहे ते खाली जाणार. मग आपल्याला काय करायला, जो हलका आहे तिथं अजून एक माणूस बसवायला लागेल. ठीक आहे, आणि अशा पद्धतीने बसवलं जेणेकरून ते बॅलन्स होईल, दोघं मध्ये राहतील, जेणेकरून असं बसेल. आता तुम्ही विचार करा, जर ज्या साईडला दोघं बसलेले आहेत हलकी, त्यातला एक जण निघून गेला तर काय होणार आहे? हे खाली जाणार आहे. बॅलन्स बिघडला ना, असं इमॅजिन करा, त्याला बॅलन्स बिघडला. जर समजा जो जाड आहे, जाडच्या साईडला किंवा जी हलकी मुलं आहेत, त्या हलकी मुलांच्या जागी तिथं अजून 2 मुलं आणून बसवली तर काय होणार आहे? तरी बॅलन्स बिघडणार आहे, तो वर जाणार आहे. समजलं का? ह्या कंडिशन आहेत, हे असं अनबॅलन्स व्हायच्या गोष्टी आहेत. आपलं ग्रीड पण असंच आहे. आपल्या ग्रीडमध्ये जेवढी जनरेशन आणि लोड बॅलन्स असतो ना, तेवढी ते स्टेडी ऑपरेट होते. फ्रिक्वेन्सी सगळीकडे 50 हर्ट्झ असते, सगळं नॉर्मल असते. ज्यावेळी जनरेशन आणि लोड मध्ये इम्बॅलन्स यायला लागला ना, तर ते ग्रीड कोलॅप्स होते. त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल, ज्यावेळी सुशील कुमार शिंदे होते आपले एनर्जी मिनिस्टर 2012, 11, 12च्या दरम्यान, ज्यावेळी ग्रीड कोलॅप्स झालं एकदा. ठीक आहे, इंडियन ग्रीड कोलॅप्स झालं, ते ग्वालियर बिना लाईन आग्र्याच्या इथली. ठीक आहे, तिथं अननेसेसरी पॉवर जास्त खेचली जात होती. जे जेवढं नॉर्मल डिमांड होती त्यांची त्याच्यापेक्षा तिप्पट चौपट जास्त खेचली जात होती. त्याच्यामुळे ती लाईन ओव्हरलोड होती. ठीक आहे, हेवीली ओव्हरलोडेड होती आणि ती ट्रिप झाली. त्यामुळं लोड सडनली गेला, म्हणजे फार मोठा लोड होता तो इन टर्म्स ऑफ मेगावॅट. तो लोड सडनली डिस्कनेक्ट झाला. जनरेशन ह्यूज वाढलं, फ्रिक्वेन्सी फार मोठी वाढली. फ्रिक्वेन्सी वाढल्यावर काय झालं, सगळे जे ओव्हर फ्रिक्वेन्सी रिले होते त्यांनी ट्रिप मारलं, सगळं जनरेशन डिस्कनेक्ट केलं. मग जनरेशन डिस्कनेक्ट झालं, परत जनरेशन कमी झालं सिस्टम मधलं, लोड जास्त वाढला, परत लोड डिस्कनेक्ट झाला. असं ह्याला म्हणायचं कॅस्केड ट्रिपिंग. लक्षात आलं का? एकदा लोड वाढला, लोड ट्रिप झाला, त्यामुळे जनरेशन सिस्टम मधलं वाढलं. जनरेशन सिस्टम मधलं वाढल्यावर ती जनरेशन ट्रिप करायला गेली सिस्टम, ती गेली, परत लोड जास्त झाला आणि असं ऑसिलेशन होऊन ते ग्रीड पूर्ण कोलॅप्स झालं. ओके, तर असं होऊ नये म्हणून इथं आपण काय केलं जाते, ह्या जनरेटर मध्ये काळजी घेतली जाते त्याची, की तसं होऊ नये म्हणून. मग तसे व्हायचे चान्सेस काय आहेत बघा. ज्यावेळी फॉल्ट झाला, म्हणजे तुम्ही ह्या दोघांचा विचार करू नका. ज्यावेळी फॉल्ट झाला त्यावेळी काय होणार आहे, आर्मेचर रिएक्शन कम्प्लिटली डिमॅग्नेटायझिंग आहे. म्हणजे डिमॅग्नेटायझिंग म्हणजे लक्षात आलं, हे जे सिंक्रोनिझम होतं रोटर मधलं आणि रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड मधलं, हे गेलं. हे गेल्यावर काय होणार, लॉस्ट. ते फिरणार नाहीत, सिंक्रोनस स्पीड मध्ये फिरणार नाहीत, सिंक्रोनायझिंग मॅनर मध्ये फिरणार नाहीत. ते मुलगा आणि मुलगीचं एक्झाम्पल आठवा. ठीक आहे, मुलगी रोटरवर आहे, मुलगा स्टेटरवर आहे. मुलगा फिरायला लागलाय आणि मुलगी त्याला हात धरून फिरायला लागल्या, सिंक्रोनस. ठीक आहे, ज्यावेळी ह्या दोघांमध्ये डिस्टर्बन्स झाला, त्यांचा हात सुटला, झालं सिंक्रोनिझम लॉस्ट. जर असं झालं तर काय होते, पूर्ण एंटायर ग्रीड कोलॅप्स होते. मग ते होऊ नये म्हणून आपण काय केलं, डॅम्पर वाइंडिंग आणि फील्ड वाइंडिंग त्यात टाकलं. आता डॅम्पर वाइंडिंग आणि फील्ड वाइंडिंग काय करतात, ज्यावेळी फॉल्ट झाला त्यावेळी जे डिमॅग्नेटायझेशन इफेक्ट झाला, फ्लक्स जो कोअर मधनं निघून गेला, तो निघून गेलेला फ्लक्स ऍड करायचं काम कोण करते, फील्ड वाइंडिंग करते.
आणि ह्या प्रोसेसमध्ये जे डॅम्पिंग येणार आहेत ते डॅम्पिंग इलिमिनेट करायचं काम कोण करते? डॅम्पर वाइंडिंग करते. समजलं? फील्ड वाइंडिंगचं काम काय आहे? जो फ्लक्स कमी झालाय त्या फ्लक्सला परत ऍड करणं. जो डीमॅग्नेटायझेशन इफेक्ट आहे तो डीमॅग्नेटायझेशन इफेक्ट कमी करणं आणि फ्लक्स एक्स्ट्रा ऍड करणं, जेणेकरून हे जे लॉकिंग आहे ते लॉकिंग निघता कामा नये. म्हणजे ते बघा, ते इमॅजिन काय करायचं, ते जे दोन मुलगा आणि मुलगी जे हात धरून फिरायला लागलेत ना, त्यांचा हात सुटायला लागलाय. आता ते हात सुटायच्या वेळेला लगेच कोणाची एंट्री झाली? मेन फील्डची. ठीक आहे, म्हणजे समजा देवाची एंट्री झाली असं म्हणा, तेव्हा लगेच हात धरून ठेवला त्यांचा, जुदा नाही होणे देंगे. ठीक आहे, मग ते हात धरला परत, मग ते काम कोण करते? फील्ड वाइंडिंग करते. लक्षात आलं? आता काय व्हायला लागले, मध्येच तुम्ही मूवी तयार करा, ते मी डायरेक्टर आहे त्याचा, आता मी पिक्चर बघायला लागलाय, आता जरा डिस्टर्बन्स आला, भूकंप आला, भूकंप आहे त्यांचा हात हलायला लागलाय आता. ओके, डॅम्पिंग यायला लागलं. म्हणजे डॅम्पिंग इलिमिनेट करायचं काम कोण केलं? लगेच छोटा हिरो आला, म्हणजे छोटा देव आला त्यातला. लक्षात आलं? पिक्चर असेच बनतात, हो की नाही? ओके, आता बघा, मग हे जे आहे मेन एम काय आहे, त्या दोघांचा हात सुटू द्यायचा नाही. कारण हात सुटला की ग्रीड कोलॅप्स झालं, हात सुटू द्यायचं नाही. पहिलं काम कोण केलं? फील्ड वाइंडिंगने केलं. ठीक आहे, दुसरं काम कोण केलं? डॅम्पर वाइंडिंगने केलं. आता बघा, इथपर्यंत कळालं तुम्हाला? यांचा दोघांचा रोल कळाला काय ते? हा, आता परत लक्ष द्यायचं. आता बघा, जे डॅम्पर वाइंडिंग आहे, डॅम्पर वाइंडिंग एक्स डी वाइंडिंग, ह्याचा रेजिस्टन्स जास्त असतो, रेजिस्टन्स जास्त असतो. टाऊ डी इज इक्वल टू एल बाय आर. टाऊ म्हणजे टाइम कॉन्स्टंट, एल एल डॅम्पर वाइंडिंग, डॅम्पर वाइंडिंगचा इंडक्टन्स, आणि डॅम्पर वाइंडिंगचा रेजिस्टन्स. रेजिस्टन्स जास्त आहे म्हणजे ह्याचा टाऊ काय आला? कमी आला थोडासा. आता कुणापेक्षा कमी? फील्ड वाइंडिंग पेक्षा. मग एक्स एफ वाइंडिंग, फील्ड वाइंडिंग, याचा आर थोडासा कमी असतो, म्हणजे याच्यापेक्षा याचा जास्त आहे म्हणून दोन रेषा दाखवल्या, याचा जरासा कमी आहे. ठीक आहे, मग काय आहे बघा, टाऊ एफ ग्रेटर दॅन टाऊ डी. कळतंय का? म्हणजे जर ह्याचा मी अर्थ काय बघा, टाऊ डी जर याचा काढला डॅम्पर वाइंडिंगचा, ह्याचा आला 2 सेकंद, एवढा नसतोय पण समजून घ्या 2 सेकंद, तुम्हाला कळावं. फील्ड वाइंडिंगचा किती आला? 5 सेकंद. फील्ड वाइंडिंगचा किती आला? 5 सेकंद. आणि आर्मेचर वाइंडिंग तर काय कंटिन्युअसलीच आहे. आर्मेचर वाइंडिंगचा टाऊ ए हा आला म्हणजे कंटिन्युअस आहे, आपण असं धरू 15 सेकंद. हे त्याचे टाऊ आले. सगळ्यात कमी कुणाचा आहे? कुणाचा आहे? का कमी आहे त्याचा? कारण त्याचा रेजिस्टन्स जास्त आहे, त्याचा रेजिस्टन्स जास्त आहे. आता ह्याचा अर्थ काय बघा, हे जे सेकंद सांगितलं तुम्हाला, ह्याचा अर्थ काय? आता लक्ष द्या, हे कळालं तुम्हाला? बॅकग्राऊंड कळालं? या आता इथं परत सांगू. फॉल्ट झाला लगेच टायमिंग स्टार्ट झालं. फॉल्ट झालं 0 सेकंद, 1 सेकंद, 2 सेकंद, टायमिंग स्टार्ट झालं. बरोबर, मी इथं लिहितो, हे बघा, टी इज इक्वल टू 0 ला फॉल्ट झाला. मग इथनं टायमिंग चालू झालं 1, 2, 3, 4, 5 अँड सो ऑन 15. 0 to 2 सेकंड मध्ये हे तिघ पण पॅरलल आहेत ना, आणि
जर रिएक्टन्सेस पॅरलल मध्ये आले, इक्विव्हॅलंट रिएक्टन्स काय होणार? कमी होतो. गुड. इक्विव्हॅलंट रिएक्टन्स कमी होणार. म्हणजे बघा इथपर्यंत 3 रिएक्टन्स पॅरलल मध्ये आहेत. 3 रिएक्टन्स पॅरलल मध्ये आहेत. म्हणजे नेट रिएक्टन्स काय झाला? कमी झाला. दॅट इज सब ट्रान्झिएंट पिरियड. म्हणून सब ट्रान्झिएंट पिरियड मध्ये जो हा करंट आहे ना जास्त काय येतोय? कारण तिथं 3 रिएक्टन्सेस पॅरलल मध्ये आहेत. 3 रिएक्टन्सेस पॅरलल मध्ये आहेत. सब ट्रान्झिएंट पिरियडच्या पुढं कुठलं वाइंडिंग गेलं? डॅम्पर वाइंडिंग गेलं. कारण डॅम्पर वाइंडिंगचं काय आहे? टाइम कॉन्स्टंट कमी आहे, रेझिस्टन्स जास्त आहे, टाइम कॉन्स्टंट कमी आहे. म्हणजे त्यातला करंट गेला, डॅम्पर वाइंडिंग मधला करंट इलिमिनेट झाला, संपला त्यातला करंट. कारण रेझिस्टन्स जास्त असल्यामुळं त्यातला जो आलेला थोडासा करंट होता तो हीटच्या फॉर्म मध्ये गेला आणि ती एनर्जी लॉस झाली. म्हणजे डॅम्पर वाइंडिंग सर्किट मधनं गेलं. राहिली कुठली वाइंडिंग? 2च वाइंडिंग. आता रिएक्टन्स काय होणार? थोडासा वाढणार. गुड. थोडासा. पहिला 3 रिएक्टन्सेस पॅरलल मध्ये होते, नेट रिएक्टन्स कमी झाला. आता एक वाइंडिंग त्यातलं गेलं, डॅम्पर वाइंडिंग गेलं, राहिली 2. बघा मी इथं डायग्राम काढतो. हे बघा, हा इथं 3 होते, एक्स डी, एक्स एफ, एक्स ए. इथं 3 होते. ठीक आहे. इथं काय झालं? इथं काय झालं? एक्स एफ आणि एक्स ए राहिली आणि याच्या पुढं फक्त एक्स ए राहिला. एक्स एफ पण जातो नंतर, कारण एक्स एफ चा टाइम कॉन्स्टंट काय? 5 सेकंद. 5 सेकंदानंतर एक्स एफ मधला पण करंट संपला, फील्ड वाइंडिंग मधला करंट संपला, राहिला फक्त आर्मेचर वाइंडिंग. समजलं? म्हणून बघा सब ट्रान्झिएंट मध्ये करंट जास्त असतोय. सब ट्रान्झिएंट मध्ये करंट जास्त असतोय का? कारण 3 रिएक्टन्सेस तिथं पॅरलल मध्ये येतात. ट्रान्झिएंट मध्ये रिएक्टन्स थोडासा कमी असतोय. तिथं काय? रिएक्टन्स थोडासा याच्यापेक्षा रिएक्टन्स थोडासा वाढतोय. म्हणजे तिथं करंट कमी येतोय. करंट कमी झाला सब ट्रान्झिएंट मध्ये. ट्रान्झिएंट मध्ये सब ट्रान्झिएंट पेक्षा करंट कमी असतोय. ट्रान्झिएंट पिरियड मध्ये सब ट्रान्झिएंट पेक्षा करंट कमी असतोय. आणि जसं पुढे जाऊ आपण स्टेडी स्टेट मध्ये अजून करंट कमी होतोय, कारण रिएक्टन्स हा जो फील्ड वाइंडिंगचा रिएक्टन्स आहे तो पॅरलल मधला तो पण निघून जातोय. फक्त राहतो आर्मेचर रिएक्टन्स, तो फक्त सर्किट मध्ये राहतोय. समजलं? कळालं तुम्हाला? म्हणजे जे आपण पहिला बघितलं की करंट असा काय येतो, पहिला काय बघितलंय बघा, आजचं समरी आहे. पहिला बघितलं फॉल्ट कुठले कुठले, दुसऱ्यांदा बघितलं की फॉल्ट करंट काय कसा आहे, फॉल्ट झाल्यानंतर काय होते, फॉल्ट झालेल्या इन्स्टंटला लगेच करंट वाढतोय, परत नंतर कमी 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 होत जातं. मग ते बघितलं असं का होतंय, तर त्यात लक्षात आलं डीसी ऑफसेट करंटमुळे. मग त्यात बघितलं की डीसी ऑफसेट करंटला कंट्रोल कसं करायचं, काय कंट्रोल करायचं जेणेकरून मला माझी सिस्टम हेल्दी ठेवता येईल. त्यातनं लक्षात आलं डीसी ऑफसेट करंटला कंट्रोल करायचं. म्हणजे त्याचा कधी तो सिस्टम मध्ये आणायचा कधी घालवायचा हे आपण बघितलं. नंतर काय बघितलं की तो जो येतोय करंट सब ट्रान्झिएंट पिरियड मध्ये मॅक्सिमम आला, ट्रान्झिएंट पिरियड मध्ये जरा कमी झाला आणि स्टेडी स्टेट मध्ये अजून कमी झाला. तर हे का आलंय, हे असं का व्हायला लागले, तर ते आलं जनरेटर मध्ये बघितलं आपण, हे जनरेटरच्या वाइंडिंग मध्ये. कारण जनरेटर वाइंडिंग मध्ये हे रिएक्टन्सेस असतात, ते रिएक्टन्सेस कंट्रोल करतात त्या करंटला. लक्षात आलं का? हे असं आहे. ओके. हे लक्षात आलं तुम्हाला? बघा आता ह्यातनं एक गोष्ट काय लक्षात येते की टाऊ डी, मी काय लिहितो बघा, टाऊ डी
इथं लिहितो, 1 मिनिट सगळंच लिहितो म्हणजे तुम्हाला झालं. 2च मिनिटं फक्त, 2 मिनिटात कम्प्लीट होते हे. हा काय लिकेज रिएक्टन्स, हा काय XD, हा काय XF, हा काय XA. ओके. आता याचा बघा L बाय R किंवा LD बाय RD, याचा काय असणार आहे LF बाय RF आणि हा असणार आहे LA बाय RA. आता ह्याच्यात मी काय रिलेशन लिहिणार बघा, RD ग्रेटर दॅन RF ग्रेटर दॅन RA. पहिला क्वेश्चन म्हणजे कळालं, सगळ्यात जास्त रेजिस्टन्स कोणाचा आहे, डॅम्पर वाइंडिंगचा. गुड. मग त्याच्यामुळं टाऊ डी सगळ्यात कमी होणार, टाऊ एफ, टाऊ ए, टाइम कॉन्स्टंट. आता ते टाइम कॉन्स्टंट म्हणजे काय आहे हे पण समजून घ्या. टाइम कॉन्स्टंट म्हणजे किती वेळेसाठी करंट त्या वाइंडिंग मध्ये राहणार आहे, जनरेटरच्या वाइंडिंग मध्ये राहणार आहे किती वेळेसाठी. कारण फॉल्ट झाला ना त्या वाइंडिंग मध्ये करंट जायला चालू होतंय. ठीक आहे. जसं आपलं सिलेबस पुढे होईल, पुढे जाईल तसं तुम्हाला हे पण लक्षात येईल की त्या वाइंडिंग मध्ये जातोय करंट कसा. ठीक आहे, त्या वाइंडिंग मध्ये हे पण लक्षात येईल तुम्हाला. ओके. पण काय हा डॅम्पर वाइंडिंग मधला किंवा डॅम्पर वाइंडिंगचा टाइम कॉन्स्टंट सगळ्यात कमी ह्याचा असतो. म्हणजे पहिला हे वाइंडिंग जाते, या वाइंडिंग मधला करंट संपतोय, नंतर या वाइंडिंग मधला करंट संपतोय आणि मग ह्याच्यात फक्त शिल्लक राहतो. समजलं. आणि बघा म्हणजे हे एक्झामचे क्वेश्चन आहेत. मग नंतर आपण काय म्हणूया, एक्स बघा आता एक्स डबल डॅश म्हणतो मी. एक्स डबल डॅश म्हणजे कोण आहे, हा सब ट्रान्झिएंट रिएक्टन्स. सब ट्रान्झिएंट रिएक्टन्स, सब ट्रान्झिएंट रिएक्टन्स काय असतो, कमी असतोय पुन्हापेक्षा. एक्स डॅश म्हणजे हा कुठला आहे, ट्रान्झिएंट रिएक्टन्स, ट्रान्झिएंट रिएक्टन्स. आणि याच्यापेक्षा कमी कोण आहे, एक्स, हा कोण आहे, स्टेडी स्टेट रिएक्टन्स. आता सब ट्रान्झिएंट रिएक्टन्स मध्ये पण समजून घ्या कोण कोण आहे, एक्स डी पॅरलल एक्स एफ पॅरलल एक्स ए. ट्रान्झिएंट मध्ये कोण कोण आहे, एक्स एफ पॅरलल एक्स ए आणि स्टेडी स्टेट मध्ये कोण आहे, फक्त एक्स ए. हे एक्झामचे क्वेश्चन आहेत, लक्षात आलं. हे एक्झामचे क्वेश्चन तुम्हाला ह्याच्यावर क्वेश्चन आलेले आहेत, ह्याच्यावर विचारलेले आहेत क्वेश्चन. म्हणजे हे जे आपलं डिस्कस हे केलं ह्याच्यावर काय काय क्वेश्चन विचारू शकतात. ठीक आहे, ते पण थोडक्यात सांगतो पुढे. 2च मिनिटं, किती वेळ, 2च मिनिटं. हे बघा पहिला क्वेश्चन काय विचारू शकतात, टाइप्स ऑफ फॉल्ट, टाइप्स ऑफ फॉल्ट्स. ओके. त्यानंतर काय विचारू शकतात, डीसी ऑफसेट. ओके. मिनिमम मॅक्सिमम, मिनिमम मॅक्सिमम. मॅक्सिमम मध्ये काय आलं, डबलिंग इफेक्ट. आणि त्यानंतर फॉल्ट करंट किंवा फॉल्ट करंट नेचर इन सब ट्रान्झिएंट, ट्रान्झिएंट आणि स्टेडी स्टेट. ओके. हे आणि तुम्ही परत काय विचारू शकता त्याच्यावरून, टाऊ, त्यानंतर रेजिस्टन्स आणि रिएक्टन्स. ठीक आहे, हे याच्यावरचे एवढे क्वेश्चन
एक्झाम मध्ये येऊ शकतात. ओके, आलेले आहेत. पुढे पण हेच रिपीट होतात. लक्षात आलं? ठीक आहे, इथं थांबूया. कळालं?